सध्या महाराष्ट्रात एकच नाव सगळीकडे घुमतंय, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं. मराठा आरक्षणासाठी त्यांचा संघर्ष थेट सरकारला हादरून गेला. पण या मोठा प्रश्न असा की या आंदोलनात सरकारने नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि कोणत्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. पण या ऐतिहासिक लढ्याची सुरुवात नक्की कोठून झाली होती सांगतो. नमस्कार, मी संकेत आणि सुरू करत आपल्या या व्हिडिओला. तर मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जालना येथील अंतरवाली सराटी येथे पहिले मराठा आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी होतं. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर मात्र राज्यावर मोठा उद्रेक झाला होता. याच गोष्टीमुळे सरकारवर दबाव आल्यामुळे तत्कालीन शिंदे फडणवीस सरकारने काही तोडगे काढले होते. यामध्ये सर्व मराठ्यांची वंशावळी रेकॉर्ड तपासून ज्या ठिकाणी कुणबी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन सरकारने देण्यात आलं होतं. यानंतर सरकारने मराठा समाजातील स्वतंत्र न्यायमूर्ती सांडभरकर समिती नेमली होती, जेणेकरून दस्तऐवज शोधून काढता येतील. पण जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने त्यांना भेटून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नियमावली तयार केली गेली असं लेखी आश्वासन दिलं होतं. म्हणजेच 2023 मध्ये पहिल्या आंदोलनानंतर तातडीने वेगळे आरक्षण न देता कुणबी नोंदीवर आधारित आरक्षणाचा मार्ग स्वीकारला होता. पण हे जास्त दिवस टिकणार नव्हतं. म्हणूनच 27 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केली. पण यावेळी मात्र त्यांनी ठिकाण निवडलं होतं, ते म्हणजे मुंबई. हजारोच्या संख्येने मराठे मुंबईमध्ये दाखल झाले. सर्व मुंबई अक्षरशः ठप्प करून सोडली. शेवटी 2 सप्टेंबर 2025 रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काही मागण्या मान्य केल्या होत्या. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ज्या मराठा समाजातील व्यक्तीकडे कुणबी असल्याचा पुरावा आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे. याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील सातारा गॅझेट आणि पुणे औंध गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला. 2023 ते 2024 मधील मराठा आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील सरकारने मान्य केली आहे. आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत म्हणून ज्या मराठा बांधवांना प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भरपाई आणि त्यांच्या पात्र नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याची मागणी देखील सरकारने मान्य केली आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. जात पडताळणी समितीमधील अपुरे कर्मचारी देखील भरले जातील, जेणेकरून कामाला गती मिळेल. या व्यतिरिक्त मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्या 58 लाख जुन्या दस्ताऐवजी आधारे प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया देखील सरकारने मान्य केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ती मागणी मात्र सरकारने फेटाळून लावली आहे. या मान्य केलेल्या मागण्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले 5 दिवसाचे उपोषण मागे घेऊन आंदोलनाचा विजय झाल्याचे घोषित केले. हे होते 2023 ते 2025 दरम्यान झालेले मराठा आंदोलनासंदर्भात काही डिटेल माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.